फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण अंड्यापासून एक वेगळी अशी रेसिपी बनवणार आहोत. जर तुमच्याकडे अंडे असेल तर ही रेसिपी हमखास बनवून पहा आणि घरी कोण पाहुणे आले असतील तर ते नक्कीच खूप आवडीने खातील. अशा प्रकारची भाजी बनवली. तर आता या ठिकाणी एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये ऑमलेट फोडून ऑमलेट काढून घेणार आहे आपण. ऑमलेट छान एका बाजूने शिजून द्यायचं व्यवस्थित. त्यामध्ये मिरची वगैरे काही घातलेलं नाही, नुसतं ऑमलेट आणि थोडंसं मीठ घालून ऑमलेट काढून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठून पाहतात, तुम्हाला रेसिपी कशा वाटतात ते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला. अंडं काढून घेणार आहोत, दुसऱ्या बाजूने शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत दुसऱ्या कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 पळ्या तेल घातलेलं आहे. कढई छान तापलं तेल की त्यामध्ये आपण जिरं लसूण घालणार आहोत. ठेचून लसूण घातलेलं आहे आणि ते छान असं थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्या मेणभरासाठी. आणि 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत, ते सुद्धा छान असे तेलावर मस्त भाजून घ्यायचे आहेत. थोडासा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत. मस्त शिजून देते छान कांदा आपला शिजलेला आहे, पाहू शकता तुम्ही. छान असा मऊसूत कांदा शिजून झालेला आहे. आता त्यामध्ये आपण टमॅटोची पेस्ट घालणार आहे. मी 2-2.5 टमॅटो घेतलेले आहेत या ठिकाणी. जेवढे टमॅटो टाकू तेवढे आपल्या रेसिपीला टेस्ट आणखी छान लागणार आहे. टमॅटो टाकून थोडंसं शिजून घ्यायचं आहे आपल्याला अजून छान असं. आता त्यामध्ये थोडंसं मटण मसाला घातलेला आहे, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद चवीप्रमाणे, मालवणी मसाला घातलेला आहे, घरगुतीच मसाले घातलेले आहेत. तुम्हाला जे मसाले आवडतील ते तुम्ही टाकू शकता. एकदम खमंग अशी रेसिपी होते. आले तर नक्कीच बोटं चाटून खातील अशा पद्धतीने रेसिपी केली. तर आता यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, एकदम थोडीशी घट्ट अशी बनवणार आहे, अगदी पातळ नाही. आपण ऑमलेट काढून घेतलं होतं. जशी पाहुणे असेल तशी क्वांटिटी, खाणारे लोक असतील तशी क्वांटिटी वाढवू शकता तुम्ही. आता ही मी साठी बनवते, चवीला खूप छान लागते. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. ही बनणार आहे आपली नवीन अंड्यापासून रेसिपी. तर आता मी यामध्ये ऑमलेट काढून घेतलेलं ते अंडे यामध्ये घालणार आहेत. मी 4 अंडी घेतली होती, ती अंडी ह्यामध्ये घातलेली आहेत. छान अशी ऑमलेट ऑलरेडी शिजलेलं आहे आपलं. थोडंसं असा मसाल्यात मिक्स होईपर्यंत थोडंसं आपण शिजवून देऊया त्याला 1-15 मिनटं. छान अशी उकळी आली, उकळी येऊन द्यायची आहे व्यवस्थित. आता त्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे, तुम्हाला लागेल तसं मीठ घालून घेतलं आहे. हे पहा, मीठ घालून घेतलेलं आहे. आता छान आपण हिला शिजवून देऊया छान उकळीपर्यंत. मस्त चवीलासुद्धा खूप सुंदर लागते. भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबतसुद्धा आवडत असेल तर खूप छान लागते. अगदी चिकनलासुद्धा मागं सरेल अशी एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे. आवडली असेल तर नक्की करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व रेसिपी दिसतील. तुम्हाला दिसत असेल किती छान अशी मस्त तरी आलेली आहे आपल्या भाजीला. एकदम छान असं वाससुद्धा खूप छान येत आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. मी आता तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते. किती सुंदर दिसत आहे, एकदम अप्रतिम लागते. चवीलासुद्धा खूप सुंदर झालेली आहे. तर नक्की करून पहा आवडली असेल. आणि इतक्या वेळ व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला देखील शेअर करा. थँक्यू.